शनिवारी रात्री अवघ्या 20 मिनिटात इस्रायलवर 5,000 क्षेपणास्त्रांचा हल्ला झालाय। हमासने हा हल्ला केल्याचं मान्य देखील केलंय। हमासने इस्रायलवर केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पॅलेस्टाईन इस्रायलमधला जुना वाद चर्चेत आलाय। हा वाद नेमका काय आहे हे या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा परब। 1993 ला पहिल्यांदाच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये मोठा शांती करार झाला। अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थी केली तेव्हा झालेला हा करार ओस्लो करार म्हणून ओळखला जातो। या करारात इस्रायल आणि पीएलओ यांनी एकमेकांच्या काही मागण्या मान्य केल्या, पण अवघ्या काही वर्षातच सगळं अपयशी ठरलं। 2000 साली कॅम्प डेव्हिड 2 ही चर्चा अपयशी ठरली। त्यानंतर सुरू होतो संघर्षाचा दुसरा टप्पा। इस्रायलमध्ये अनेक हल्ले करण्यात आले, मोठ्या प्रमाणात हिंसा झाली, ज्यात ज्यू आणि पॅलेस्टाईन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। याच काळात इस्रायलच्या धोरणातही मोठे बदल झाले। इस्रायलच्या विचारधारेतही बदल घडून आला। आतापर्यंत इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन वाद सोडवणारे पक्ष जिंकत होते, तर त्यानंतर बदललेल्या काळात पॅलेस्टाईनचा खात्मा करू असं म्हणणारे पक्ष निवडणूक जिंकायला लागले। गाझामधून इस्रायलने 2005 मधून आपलं सैन्य मागे घेतलं। यानंतर हमासने गाझामध्ये निवडणूक जिंकली आणि पूर्ण ताबा मिळवला। हमास सत्तेत आल्यामुळे इस्रायलची डोकेदुखी वाढली। हमासने इस्रायलवर हल्ले सुरू केले। परिणामी इस्रायलने गाझाचे रस्ते बंद केले, सीमा बंद केल्या। गाझामध्ये जाण्यासाठी इस्रायल सैन्याची परवानगी सक्तीची करण्यात आली। पण हा सगळा संघर्ष खऱ्या अर्थानं सुरू झाला तो दुसऱ्या महायुद्धानंतर। अरब हे पॅलेस्टाईनमधले मूळ निवासी, पण जूनसाठी इस्रायलची स्थापना झाली। संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार 1947 ला हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। त्या अगोदरही अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या। ब्रिटिशांच्या मध्यस्थीने 1917 ला जूनसाठी स्वतःचं घर म्हणून पॅलेस्टाईनमध्ये एक जागा देण्यात आली, ज्याला बॅल्फोर करार असं म्हटलं जातं। पहिल्या महायुद्धानंतर कोणाचं कोणत्या देशावर नियंत्रण असेल याची विभागणी सुद्धा ब्रिटनने केली। त्याच वेळेस ब्रिटनने पॅलेस्टाईन स्वतःकडे ठेवलं। महत्त्वाचं म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागलं होतं। ज्यू ऑटोमन साम्राज्यात फक्त 3% होते, तर 30 वर्षात ही लोकसंख्या पॅलेस्टाईनमध्ये 30%नी वाढली। स्थानिक अरबी लोकांकडून ज्यू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या। पण मात्र दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला। ज्यूंची युरोपात कत्तल सुरू झाली। गॅस चेंबरमध्ये टाकून त्यांना मारण्यात आलं। इतिहासातला हा मोठा नरसंहार मानला जातो। त्यावेळी तब्बल 42 लाख लोक मारले गेले होते असं सांगितलं जातं। लोकसंख्या कमी असतानाही त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला होता। ज्यूंच्या झालेल्या कत्तली हा त्यावेळेस जगात चर्चेचा विषय ठरला। तेव्हा मग ज्यू लोक आपला जीव वाचवण्यासाठी इस्रायलकडे वळले। दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या संयुक्त राष्ट्राकडे हा मुद्दा तेव्हा सोपवण्यात आला। त्यावेळी इस्रायलच्या बाजूने प्रस्ताव मंजूर झाला होता। मग पॅलेस्टाईन आणि इस्रायल असं विभाजन करण्यात आलं। ज्यूंची लोकसंख्या जास्त असलेला भाग इस्रायलला, तर पॅलेस्टाईन अरबींना देण्यात आला। पण त्याबरोबरच जेरुसलेमचा मुद्दाही तेवढाच किचकट होत गेला, कारण इथं मुस्लिम आणि ज्यूंची लोकसंख्या अर्धी होती। त्यामुळे या भागावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। संयुक्त राष्ट्राकडून ही घोषणा त्यावेळेस करण्यात आली आणि इजिप्त, सिरिया, इराक, ट्रान्सजॉर्डन या देशांनी इस्रायलवर मग हल्ला केला। पण नव्याने जन्म घेतलेल्या इस्रायलने धैर्याने या युद्धाचा सामना केला आणि सर्व देशांना पळवून लावलं। इतकंच नाही, तर त्यांची काही जागाही हिसकावून घेतली। 1947 ला मिळालेल्या जागेपेक्षा जास्त जागा इस्रायलने त्यावेळेस मिळवली होती। या युद्धात इस्रायलने स्वतःला वाचवलं खरं, पण मोठी समस्या निर्माण झाली होती। या युद्धावेळी इस्रायलमधून सुमारे 7 लाख लोकांनी स्थलांतर केलं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आसरा घेतला होता। यामुळे गाझावर इजिप्तने, तर वेस्ट बँकवर जॉर्डनने कब्जा केला आणि उरलेल्या भागावर इस्रायलचा ताबा होता। त्यामुळे मूळ देश असलेल्या पॅलेस्टाईनचं अस्तित्व त्यावेळेस धोक्यात आलं होतं। यानंतर 1967 मध्ये एक युद्ध झालं, जे अवघ्या 6 दिवसांचं होतं। हे युद्ध झालं सिरिया, जॉर्डन आणि इजिप्त विरुद्ध इजिप्त असं। इजिप्तने आपलं सैन्य इस्रायलच्या सीमेवर तैनात केलं। त्याआधीच इस्रायलने हल्ला सुरू केला होता, ज्याने इजिप्तला मोठा धक्का बसला। या युद्धात इस्रायलने सिरियाकडून गोलन हाइट्स, जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि इजिप्तकडून गाझा हिसकावून घेतलं। ज्यानंतर इस्रायलने सिनाई हा मोठा भाग इजिप्तला परत केला होता। पण वेस्ट बँक आणि गाझा आजही इस्रायलकडे आहेत। इस्रायलची स्थापना झाली, पण शेजारच्या देशांकडून होणारे हल्ले थांबले नव्हते। 1973 ला इस्रायलवर इजिप्त आणि सिरियाने हल्ला केला। यातही इस्रायलने स्वतःला वाचवलं। त्यात एक सकारात्मक गोष्ट घडली, ती म्हणजे इजिप्त आणि इस्रायलमध्ये त्यावेळेस संवाद सुरू झाला। त्यानंतर इस्रायलला इजिप्तकडून एक देश म्हणून मान्यता मिळाली। दुसरीकडे इजिप्तचा हिसकावून घेतलेला भागही इस्रायलने परत केला होता। 1978 चा कॅम्प डेव्हिड करार हाच होता।
हा पहिला करार होता। इजिप्तने इस्रायलला मान्यता देणं हा खरं तर वादग्रस्त निर्णय ठरला। इजिप्तच्या याच निर्णयामुळे त्यांच्या राष्ट्रपतींची हत्या करण्यात आली। यानंतर कुणासमोरही हार न मानलेल्या इस्रायलसोबत अरब देशांनीही शांततेचा मार्ग निवडला, कारण 3 ते 4 वेळा इस्रायलने या देशांचा पराभव केला होता। 1987 ते 93 या काळात इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा पहिला टप्पा मानला जातो। इस्रायलवर अनेक हल्ले झाले, तसेच इस्रायलनेही उत्तरादाखल अनेक हल्ले केले। तसंच झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तरही दिलं। अनेक ज्यू आणि पॅलेस्टाईन नागरिकांचा या हिंसाचारात मृत्यू होतच राहिला। याच काळात हमासचा उदय झाला। हमासचा इस्रायलला तीव्र विरोध होता, तर दुसरीकडे PLO ही संघटना इस्रायलच्या हक्कांसाठी लढत होती। हमास ही इस्लामी दहशतवादी संघटना आहे। या संघटनेला काही इस्लामी राष्ट्रांकडून आर्थिक पाठबळ पुरवलं जातं, तसंच इस्लामी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या काही संस्थाही या संघटनेला आर्थिक पाठबळ पुरवत असतात। सध्या इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यूंच्या कत्तली होत आहेत। ज्यू लोकांना मोठ्या प्रमाणावर ओलीस धरलं जात आहे। या सगळ्या बातम्या मुंबईतक.in या वेबसाईटवर वाचता येतील। मुंबईतकच्या YouTubeवर याबद्दलचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहता येणार आहेत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।